नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पोटहिस्सेच्या मोजण्याचे स्वातंत्र्य नकाशे 7/12 अद्ययावत करणं हा एक पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. यानंतर बरेच जण की अशा प्रकारचा कुठला GR नाही आहे किंवा असा प्रकल्प आणण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे कुठल्याही मोजण्या वगैरे होणार नाही. तर अशा प्रकारच्या पोटहिस्सा मोजण्या होणार आहेत का? राज्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे का? या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महसूल विभागाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकल्प राबवले जात असतात. गेल्या 1 वर्षांपासून अनेक सारे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. यांच्यामधील एक महत्त्वाचा असा प्रकल्प तो की पोटहिस्साची मोजणी व पोटहिस्साचे स्वातंत्र्य नकाशे 7/12 अद्याप ही ग्रस्टक योजना राबवली जाते. यांच्यामध्ये आता सुद्धा क्षेत्र मॅच होत नाही. सामायिक क्षेत्रांचे फार्मर आयडी बनत असताना भरपूर साऱ्या क्षेत्र रेकॉर्डवरती असलेले क्षेत्र यांच्यामध्ये मोठी तपा होत आहे. सर्वात पासून शेतकऱ्यांना होणारा त्रास व वादविवाद हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पोटहिस्साचे स्वातंत्र्य नकाशा करायला मोजणी करायला मंजुरी देण्यात आलेली आहे. या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा असा GR 27 जानेवारी 2026 रोजी काढण्यात आलेला ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोटहिस्साची मोजणी करून नकाशे व 7/12 अधिरेक अधिकार अभिलेखात अद्ययावत करण्याबाबत यांच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकणार आहोत की 1890 ते 1930 या कालावधीमध्ये पहिली जमाबंदीची कारवाई झालेली होती. त्यावेळी अस्तित्वात आलेले काही मूळ जमाबंदीच्या वेळी 50,21,213 भूभार्ग होते व तेवढेच नकाशे आणि तेवढेच 7/12 होते. परंतु जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीचे वेळी तयार करण्यात आलेले अधिकार अभिलेखामध्ये नवीन तयार झाले. जे काही पोष आहे संख्या जवळपास 1,40,78,965 एवढी झालेली आहे. यांच्यानंतर राज्यांमध्ये 1992 पासून डिसेंबर 2024 पर्यंत वारसानं, खरेदी हक्कानं, वाटणीस हक्क सोड पत्रानं किंवा विविध प्रकारच्या हस्तांतरानं नवीन 7/12 अधिरेक अभिलेख तयार झालेले पोटहिस्साची संख्या ही 2,12,76,499 एवढी झाली आहे. तर 7/12 अधिकार अभिलेखात तयार झालेल्या सर्व पोटहिस्साची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे आणि 7/12 अधिकार अभिलेख यांच्या मेळ बसत नसून केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाच्या मोजण्या राबवल्या जात असताना यांच्यामध्ये मोठी समस्या येत आहे. याच अनुषंगाने हा प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे की राज्यातील सर्वे नंबर किंवा गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोटहिस्साची मोजणी करणं, अधिकार अभिलेख 7/12 व नकाशा अद्ययावत करून मेळ घालवणं किंवा भूभार्ग सेपरेट UL पिन देणं. हा प्रकल्पाचे फायदे काय होणार आहे? 7/12 नुसार धारक न्याय स्वतंत्र पोटहिस्सा भूभार्ग नकाशा 7/12 होईल. धारकांचे क्षेत्र आणि अध्यायविषयक वाद कमी होतील किंवा 7/12 नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होईल किंवा अधिकार अभिलेख नंतर संकलिकरण करता येणार आहे किंवा शेतकऱ्यांना विविध बँक असतील किंवा पीक विमा असेल किंवा इतर काही नुकसान भरपाई निश्चित करताना ही माहिती अतिशय उपयोगी या ठिकाणी ठरणार आहे. की शेतकऱ्यांना याचा राज्यस्तरीय एक समिती गठीत करण्यात आलेली आहे व यांच्यासाठी आपण पाहिलं होतं की विभागीय यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जिल्हास्तरीय वगैरे समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे व देखरेखखाली हा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रकल्पाची काय अंमलबजावणी केली जाणार आहे तर प्रत्येक पोटहिस्साचा गवाहीनाय कार्यालय की कार्यक्रम निश्चित केला जाईल व मोजणीच्या वेळी ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक किंवा विभागीय भूकर मापक यांनी उपस्थित राहूनही कारवाई पार पाडली जाणार आहे व मोजणी वेळी खाजगी संस्थेला सर्वोत्तम कार्यकारी खाजगी जे काही भूकर मापक असतील किंवा माध्यमातून मोजण्या केल्या जाणार आहे किंवा पोटहिस्सा मोहिमेची जनजागृती किंवा प्रसिद्धी करावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा या GRच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. धन्यवाद.